ओके चला. डायरेक्ट माणूस असला का आपल्याला बाबा जय भीम. हा जय भीम. मी सुवर्णा डंबळे. तुमचं नाव काय? माझं नाव ठाकाजी खंडू गायकवाड. कुठून आलं? तालुका वेल्हा जिल्हा पुणे. पुण्यातून आलं? हा पुण्यातून आलो. वेल्ह्यामधून आलं? हा वेल्ह्यामधून आलो. आज कसे काय आलं? आज आलो म्हणजे काय त्या जगडीचं वातावरण 2018 मध्ये झालं होतं. अच्छा. त्याची देखरेख करण्याकरता काय नियोजन चाललेलं आहे काय नाही त्याच्याकरता आलेलो आहे. म्हणजे तुम्ही दंगलीचं वातावरण कसं होतं त्याच्यानंतरचं मग 1 तारखेला हा. कसं असणार आहे हा. हे नियोजन बघायला आले? हा ठीक आहे म्हणजे मग तुम्ही पाहिलं का? फिरलात का? हा आता फिरतोय मी आता. तुम्ही एकटे आलात? हा एकटेच आलो. मग तुम्ही एकटे हे सगळं बघणार आहे? हा एकटे बघणार आहे. म्हणजे मग भीती नाही वाटत आहे तुम्हाला? नाही आम्हाला कशाची भीती वाटते तेव्हा. बरं. कधीपासून येत आहे तुम्ही? आम्ही जवळजवळ काहीतरी 40 वर्षापासून येतोय. अच्छा. अवघड आहे हे. वय काय दादा तुमचं? या इकडे. 79. त्या डिसेंबरला त्या 10 डिसेंबरला 79 वर्ष लागलेली. 79. इथं कधीपासून येत आहे तिथं स्तंभ? जवळजवळ 40 वर्षापासून येतोय. आणि तुम्ही आता नियोजन फक्त बघायसाठी हा 1 तारखेच्या आधी आलात? हा बघायला आलोय आणि ते कार्यक्रम होतपर्यंत मी येऊच आणि परत जाणारच परत. क्या बात. आणि आता मग तुम्हाला कसं वाटतंय? नियोजन चालू आहे का? चालू. आता मला काय तर बऱ्यापैकी दिसतंय आणि गावामध्ये मला जायचं इकडे तिकडे जरा पाहायचं. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की तुमच्या एकट्याच्या बघण्याने फरक पडणार आहे? नाही पण आता जर राहायचं आहे का हो. क्या बात आहे. हे तुमचं केवढं मोठं धाडस आहे की एकटा पण काफी है, अकेला भी काफी है. तुमची तर आम्हाला प्रेरणा आहे तुमच्यासारख्याची. मला खरंच खूप अभिमान वाटला म्हणून खास तुमच्या बरोबर हा व्हिडिओ घेतलाय. देशभरातनं राज्यभरातनं लोक येणार आहेत आणि तुम्ही इतके वयोवृद्ध असताना देखील तुम्ही हे नियोजन बघायला आलात. तुमचं कर्तव्य तुम्ही पार पडताय. खरंच तुम्हाला हॅट्स ऑफ आहे. नाही मग कर्तव्य पाडतोय म्हणलं आपण काय कोणावर काय उपकार करीत नाही. ज्या समजा बाबासाहेबांनी आपल्याला हे दिवस दाखवलं आणि ज्या 500 लोकांनी आज 28,000 सैन्यांची कत्तल केली आणि 2,000 मुलगावतीच्या बाजूने पळून गेलं हे मोठी शोकीच आहे. आणि ही परंपरा चंद्र सूर्य असं करून ही चालूच राहायला पाहिजे. हीच आमची अपेक्षा आहे. ही चळवळ आणि हे सगळी परंपरा तुमच्यासारख्या अज्ञात लोकांनी की ज्यांचं कुठेही इतिहासात नाव नाही त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवली. आम्ही तुमचे प्रचंड आभारी आहोत. आमची पिढी येणाऱ्या पिढ्या तुमच्यासारख्या कार्यकर्त्याच्या तुमच्यासारख्या प्रामाणिक निष्ठावान माणसाची कायम आभारी राहील दादा. जय भीम. जय भीम. जय भीम. हॅलो. स्तंभाच्या मागे.